नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। रोजच जर का तुम्हाला वरण भात भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे नक्की बघा। तर आज आपण बनवणार आहोत छोले पुलाव। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। इथे मी 1 कप इतके छोले उकडून घेतलेले आहेत, म्हणजे कुकरला 2 शिट्ट्या याच्या काढून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपला पुलाव जेव्हा बनवू तेव्हा पटकन हे छोले शिजले जातील, कारण का कधी कधी छोले शिजायला वेळ लागतो। सोबतच इथे मी 1 कप इतका बासमती राईस स्वच्छ धुवून 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। 1 मीडियम आकाराचा बटाटा या पद्धतीने फोडी करून पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। 1 कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। सोबतच इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं, 1 मसाला वेलची, 4 लवंग, 1 तमालपत्र, 1 तुकडा दालचिनी, 2 हिरवी वेलची, 1 टीस्पून इतकी आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे। चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट आणि 1 टीस्पून इतका छोले मसाला घेतलेला आहे। गॅसवरती एक कुकर गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 टेबलस्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे। सर्व खडे मसाले आपण जे घेतलेले आहेत ते सर्व यामध्ये काढून घेऊया। सोबतच आपल्याला कांदा यामध्ये काढून घ्यायचा आहे। कांदा इथे आपल्याला चांगला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा इथे आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। यामध्येच आलं लसणाची पेस्ट काढून घेऊया आणि कांद्याबरोबर मिनिटभरासाठी परतून घेऊया। आपण छोले पुलाव साठी जे काही साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही हे बघू शकता। इथे आपली आलं लसणाची पेस्ट सुद्धा परतून झालेली आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो काढून घेऊया आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी चांगला परतून घेऊया। गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे, तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपला टोमॅटो चांगला परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये बटाटा काढून घेऊया। सोबतच आपण जे मसाले आणि मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे। बॉईल केलेले छोले, गॅस आता आपण फुल करून घेऊया आणि हे सर्व जिन्नस चांगले मिनिटभरासाठी परतून घेऊया। सर्व जिन्नस इथे आपण मिनिटभरासाठी चांगले परतून घेतलेले आहेत। 2 कप इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये काढून घेऊया। पाण्याला आपल्याला फुल गॅसवरती एक चांगला उकळ काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण धुवून घेतलेला जो राईस आहे तो यामध्ये ऍड करणार आहोत। इथे चांगला उकळ आलेला आहे। धुवून घेतलेला राईस जो आहे तो आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे। पाणी याचं पूर्णपणे आपल्याला निथळवून घ्यायचं आहे आणि पूर्ण राईस यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। चांगला मिक्स करून घेऊया आणि आणखीन 1 ते 2 मिनिटांसाठी फुल गॅसवरती चांगला उकळवून घेऊया। फुल गॅसवरती आपण 2 मिनिटांसाठी भाताला चांगला उकळ काढून घेतलेला आहे। हे बघा, आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरती याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस इथे आपण बंद करून घेतला होता। आता कुकर मधली पूर्ण वाफ निघून गेलेली आहे। आपण झाकण उघडूया आणि बघूया। हे बघा, अगदी मोकळा मोकळा आणि मऊसूद इथे आपला छोले पुलाव बनवून तयार झालेला आहे। आता आपण हा सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया।
तर इथे आपला अगदी झटपट छोले पुलाव बनून तयार झालेला आहे। ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा सुट्टीच्या दिवशी जर का तुम्हाला संपूर्ण स्वयंपाक बनवायला कंटाळा आला असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी।